वा, सगळे इथेच आहेत की. आज आपली सून पहिल्यांदा विमानात बसणार आहे. अपर्णा, तू तुझी आणि बापूंची स्वप्न आज पूर्ण करणार आहेस. इंटरव्ह्यू नीट द्या. हो ताई. आप्पे, तुला आज घराबाहेर जाता येणार नाही. अरे नातू बुवा घराची शांती करणार आहेत, ती झाल्याशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. काय अरे काय थोडा वेळा झाला काय सुजा? कुठला आणलाय शांती बुवा? सुजय, अरे ह्याला काय अर्थ आहे? तिला इंटरव्ह्यूला जायचंय. ए पियू, अगं तुझा नवरा आमदार व्हावा म्हणून चाललंय हे सगळं. गप्प बस तू. पण आई, अगं आज तिचा इंटरव्ह्यू आहे. अरे तो इंटरव्ह्यू महत्वाचा असतोय का घराची शांती महत्वाची असतीया? मावशी अहो, असं काय करताय? मी 3 वर्ष थांबली या दिवसासाठी. आणि मी गेली 30 वर्ष. अगं एवढं मोठं घर आहे, पैसा आहे, पण घरात शांतता म्हणून काय नाही. आणि त्या नातूबुवांना बरोबर कळलं इथं काय आहे ते. आणि आज ही शांती झाली की सगळं सुरळीत होईल. आपे, ते तुझं इंट्रू का फिंट्रू आहे ना, ते परत देतो. हा मावशी, असं परत नाही देता येणार. सगळी प्रोसेस परत करायला लागलो. याला काय अर्थ आहे? आप्पे चल इथून. अर्ज्या, घरातली एकही व्यक्ती घराबाहेर जाणार नाही. हे अर्जुन, अरे घराचा विचार कर की जरा. त्याच्यावर बी काळी जादू केली आप्पीनं. हो मनी मावशी, काय तोंडाला येईल ते बरळू नका बरं का. अहो भाऊजी, ह्या घरात वाईट शक्ती हाय, ते बघितलंय मी माझ्या डोळ्यांनी. ते काय का असं ना काके, मी हिला घेऊन जाणार म्हणजे जाणार. नाही, 1 मिनिट. काय बघितलंय तुम्ही? अगं माझ्या डोळ्यासमोर कुकू काळ पडलं. आई अहो, काहीतरीच काय बोलताय? या सगळ्या गोष्टींवर नका विश्वास ठेवू. ढोंगीपणा आहे तो सगळा. काय ग आप्पे, तुला सगळ्यातलं सगळं कळत असतं का? तवा जिथं तिथं नुसतं नाक गुपसत असती. मावशी, आता मला फक्त एवढं कळतंय का मला जायचंय. मग ती शांती वगैरे झाली ना, मग जावा कुठं जायचं तिथं. अहो आई, असं काय करताय? मला पुण्यावरनं विमान आहे, मला वेळेत पोहोचलं पाहिजे ना. आई, अगं विमानतळावर 2 तास आधी पोचावं लागतं. अहो बघा की, हे कुंकू खरंच काळं पडलं. हे बघा, आहे काळी शक्ती आहे इथे. म्हणजे आपल्या घरात खरंच काळी शक्ती आहे व्हय? ना तू ना तू ना तू ना तू ना तू ना तू काय बाबा आपल्याला फसवतायत? रुपाली ताई द्या. आणि हे आमच्या घरातलं कुंकू आहे. हे यावर टाकते. अहो हे कुंकू काळं नाही पडलं. कसं काय बरं? कारण हे खरं कुंकू आहे आणि या बाबांचं जे कुंकू आहे ना, त्यात केमिकल आहे. तुम्ही असलं सगळं करून फसवताय व्हय आम्हाला. भाऊजी, मावशी, आई, अहो ही सगळी लोक ना आपल्या भोळेपणाचा फायदा घेतात, आपल्या श्रद्धेचा फायदा घेतात. हे कळत नाही का तुम्हाला? आणि मुळात आपण गप बसतो ना, आपण घाबरतो ना, म्हणून आपण या असल्या ढोंगी लोकांना भुलतो. एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवा, जिथं भक्ती तिथं श्रद्धा, आणि जिथं भीती तिथं अंधश्रद्धा. काय वहिनी, झालं का तुमच्या बंधू बाबाचं पितळ उघड? हा, आता तरी सोडा पिला. तुझ्या उघडते कुलूप. विनय काका, ह्याचं काय अपमान, घोर अपमान. ना तू ना तू.
अपर्णा सुरेश माने. पाणी हवं आपल्याला? शांत, काळजी करू नका. मी तुम्हाला इथे परीक्षा घेणार नाहीये. हो सर. अपर्णा, आपण मराठीतच का इंटरव्ह्यू देताय? मला मराठी येतं, आपल्याकडे इंटरप्रिटर पण आहे, परंतु तुम्ही मराठीतच का इंटरव्ह्यू देऊ इच्छिता? सर, मी लय लांब आले बघा. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात एक छोटस गाव आहे, आसगाव. मी तिथनं आले. आतापर्यंत दिल्ली पुस्तकात वाचली होती, फोटो बघितले होते, पण आज पहिल्यांदा इथं आले ना, पोटात गोळा चालाय बघा. छातीत धडकी भरल्यासारखंच होते. आणि अशा वेळेला आपल्यासोबत आपलं कोणीतरी सोबत पाहिजे असतं ना. माझे मिस्टर आले, पण ते बाहेर थांबलेत. त्यांना आतमध्ये येता येत नाही ना, आणि मला आत अजून काही आणता नाही आलं. म्हणून मग मी माझी भाषा आत घेऊन आले बघा. अहो, मराठी भाषा माझ्या आईसारखीच आहे की. तिच्या अंग खांद्यावर खेळत, बोबडे बोलत, बाराखडीचे धडे गिरवत मी मोठी झाली. म्हणून मग मराठी. तुम्ही म्हणालात की फार दुरून तुम्ही इथे आलात, तर तुम्ही इथे कसे आलात? सर, मी इथवर राणीने आले. आमची 6 सीटर गाडी. 6 सीटरने आलात म्हणजे तुम्ही इथे बाय रोड आलात? नाही नाही, इथं मी आले विमानानंच, पण हितवर आले ते आमच्या राणीने. म्हणजे UPSCचा एवढा अवघड प्रवास केला तो आमच्या राणीतनं. माझे बापू चालवतात. असं का बरं? सर, आमच्या गावातल्या पोरींचं ग्रॅज्युएशनला असतानाच लग्न होतं. जॉबची तर ही पुढची गोष्ट झाली बघा. पण माझ्या बाबतीत असं नाही झालं. माझ्या पाठीशी माझे बापू म्हणजे माझे वडील अगदी खंबीरपणे उभे होते. माझं स्वप्न पूर्ण करायची ताकद मला त्यांच्यामुळेच मिळाली बघा. आणि म्हणून मला जिथं कुठे जायचं असेल, म्हणजे क्लासला, अभ्यासाला, तिथं बापू आणि राणी दोघ जण कायम माझ्या सोबत असायचे. म्हणून म्हणलं मी आज हितवर पोहोचले ते राणीतनं. बरं, तुमचं शिक्षण किती झालंय? सर, मला भांडी छान घासता येतात, कपडे अगदी स्वच्छ धुता येतात, आणि सून म्हणून माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या सगळ्या पार पाडूनच मी घराच्या बाहेर पडले. मग उद्या तुम्हाला वाटलं की दोन्ही गोष्टी मॅनेज होत नाहीयेत, मग? नाही मॅडम, मला असं कधीच नाही वाटणार. नाही, समजा वाटलं तर मॅडम, मला 100% खात्री आहे की माझ्या घरचे माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतील. यावर काहीतरी तोडगा काढेपर्यंत ते मला नक्कीच समजून घेतील. आणि मॅडम, अशा पद्धतीचं काम करणारी काय पहिली स्त्री नाही. याआधी खूप मोठी मोठी पदं भूषवणाऱ्या स्त्रिया होऊन गेल्यात की. त्यांच्याबद्दल वाचेल, अर्जुनशी म्हणजे माझ्या नवऱ्याशी बोलेल. पण तुम्ही जॉब सोडणार नाही? नाही मॅडम, अहो, माझं आयुष्यभराचं स्वप्न आहे हे. एकंदरीत महिला सबलीकरण हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय वाटतोय. हो. त्यासाठी काय प्रयत्न कराल मग? मी असा प्रयत्न करेन की महिलांच्या सगळ्या सवलती बंद झाल्या पाहिजे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? मॅडम, याचं उत्तर ना आपण स्वयंपाक कसा बनवतो यात आहे. मॅडम, मी माझ्या मम्मीकडनं एक लय भारी गोष्ट शिकले, टाइम मॅनेजमेंट. अहो, माझी मम्मी पाऊण तासात अख्खा स्वयंपाक बनवते. म्हणजे एकीकडे आमटी उकळायला टाकली ना की चपातीचं पीठ भिजून चपाती करायला लागते, एकीकडे भाजी चिरते, आणि भाजी चिरणं होत नाही तर लगेच चपात्या करायला घेते. हा, पण भाजीला फोडणी देईपर्यंत एकही चपाती जळत नाही. अहो, तिचं सगळीकडे लक्ष असतं. आणि त्या चपात्या होत नाही तर भाताचा कुकर तर तयारच असतो. अहो, 1 सेकंद सुद्धा वाया जाऊ देत नाही मम्मी. पण म्हणून मग चवीवर फरक पडतो का? अजिबातच नाही. म्हणून मला वाटतं अनेक कामं सांभाळायची असतील ना तर मी माझ्या मम्मीला फॉलो करेन. इथे लिहिलंय अपर्णा, तुमचे मिस्टर पोलीस आहेत म्हणून? हो मॅडम, सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम. करेक्ट. आणि मघाशी तुम्ही म्हणालात की भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही कडक कारवाई करणार. हो. मग आता मला सांगा,
उद्या जर तुम्हाला कळलं की तुमचे मिस्टरच भ्रष्टाचारी आहेत तर नाही मॅडम, ते असं काही करणारच नाही. नाही, समजा असं झालं तर तर मॅडम मी त्यांच्यावरही कारवाई करेन. नक्की? हो मॅडम, अहो कायद्यापुढे सगळे समान आहेत. बरं, आता समजा त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल फक्त तुम्हालाच माहिती आहे, बाकी कुणालाच माहिती नाहीये. आता काय करा? तरी सुद्धा मी त्यांच्या विरोधातले पुरावे जमा करेन. का? तुम्ही त्यांना समजावू शकता की, एक संधी देऊन बघा. पण मला असं वाटतं की तो माझ्या पदाचा गैरवापर होईल. तुम्हीच तर मगाशी म्हणालात की मी घरी गृहिणी असेल आणि बाहेर कलेक्टर, तर तुम्ही गृहिणी म्हणून विचार का करत नाही? नाही सर, पण जर त्यांनी चूक केली असेल ना, तर त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच पाहिजे. तुम्ही नीट विचार करून उत्तर द्या. तुम्ही जर त्यांना फक्त समज दिली आणि ताकीद दिली की यापुढे असं करू नका, तर हा प्रश्न मिटू शकतो. तुमच्या नवऱ्याचा भ्रष्टाचार जर तुम्ही उघडकीस आणला तर लोक तुम्हालाच ब्लेम करणार आहेत, तुमचंच नाव बदनाम होणार आहे. सासरची लोक तुम्हालाच दोष देतील. तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांचा तुम्हाला खूप सपोर्ट आहे, पण तुम्ही असं वागलात तर तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. नाही मॅडम, तरीही माझा निर्णय तोच असेल. कुठल्याही नात्यात खोटेपणाला जागा नसावी असं मला कायम वाटतं. अपर्णा जी, समझिए कि आपको एक साथ दो कॉल आते हैं. एक तरफ विद्यार्थियों ने आंदोलन खड़ा किया है और दूसरी तरफ एक लड़की पर रेप हुआ है और उसे अभी अभी अस्पताल लाया गया है. बापू मम्मी तुम्ही हसू नका. तिथे सांग की कसं दिसतं विमानात ना, आणि तिथं लय खायला असतं का नाही? काय पाहिजे ते मिळतं ना खायला तिथं? ते बघा. अरे हो दिप्या, परीक्षा कशी गेली ते विचारशील का नाही? बापू पण खरंच लय भारी गेलं बघा इंटरव्ह्यू. लय भारी भारी प्रश्न विचारले. अगं पण दिदे मला सांग की तू आधी कसं दिसतं विमानात ना? अरे कसं दिसतं म्हणजे लय भारी दिसतं. असं सगळं बारकं बारकं दिसतं बघ, चित्रागत. दिदे खरं सांग, विमानात माणसं मुंगीगत दिसतात ना? मला माहित आहे. दिप्या, माणसं दिसतच नाही. मला पण बसायचं आहे राव विमानात. अरे बसू की, दीदी म्हणली ना बसवणार. मग बापू त्यांनी मला तुमच्याबद्दल विचारलं. वडाप वाहतूक जर का बंद केली तर तू काय करशील असं विचारलं. भ्रष्टाचाराविषयी विचारलं. मग दिदी तू काय बोलले ह्याच्यावर? अगं लय डेंजर असते ती परीक्षा वाली, डायरेक्ट हार्ट मध्येच हात घालत्यात. हा मग, अरे दीप्या कलेक्टर होणार आहे ती. तिला थोडीच असे प्रश्न विचारणार सकाळी कुठलं पीठ घेऊन कुठली रील करायची म्हणून. अहो रील हलक्यात घेऊ नका, आर्ट असतंय ते आर्ट. आर्ट आहे आर्ट. बस आता झालं ना सगळं? हो ग मम्मी, आता माझा जीव भांड्यात पडलाय बघ. तू लय कष्ट घेतलेस बाळा, सगळी तुझ्या सोबत आहेत बघ. तू नक्की कलेक्टर होणार. आप्पी आमची कलेक्टर. आज गावची आज उगाच नाही म्हणत माझ्या लेकीला, कळलं का? अगं दिदे तू कलेक्टर होणार नाही तर कोण होणार आहे सांग बरं? दिप्या असं नाही हा. लय हुशार हुशार मुलं मुली आले होते तिथं. काय रिझल्ट लागणार आहे काय माहिती. तू एवढी मेहनत घेतल्यास, एवढे कष्ट केलेस, तू तुझ्या कष्टाचं फळ तुला नक्की मिळेल बघ. तुझा रिझल्ट चांगलाच लागेल. हो मम्मी. होय आप्या, हे बघ आता परीक्षा झाली, लय विचार करू नकोस बाळा, आणि टेन्शन पण घेऊ नको. नाही बापू, जोवर आपलं स्वप्न पूर्ण होत नाही ना, तोवर मी शांत नाही बसणार. काय हो? ते परवाच्या प्रकरणाची बातमी देणार आहे का तुम्ही? परवाची कोणती? ते नाही का ते वॉल चटर करून पोरं? हा हो, ती बातमी द्यायला पाहिजे ना. हो, मला जरा वेगळं वाटतंय. म्हणजे मला वाटतं नको बातमी द्यायला ती. भाऊजी असं काय म्हणत? अहो तुम्ही ऐकून तर घ्या ना वहिनी, म्हणजे पटलं तर घ्या, नाही तर विषय सोडून द्या. बरं बोला, काय म्हणताय? तुम्हाला क्लिअरच सांगतो वहिनी, ही वाळू धंदेवाल्यांच्या हात लय वरपर्यंत पोहोचलेले असतात. त्या दिवशी मी त्याला अटक केलं, लगेच सोडायला लागलं. आपण बातमी देऊन काय वेगळं होणार नाही. काय सांगताय भाऊजी? मग एक फोन आला आणि मला लगेच सोडायला लागलं त्याला. मग तर करायलाच पाहिजे आपण याची बातमी. नाही ना, आता मी आप्पीशी नाही बोलू शकत आहे, फक्त तुमच्याशी बोलू शकतो म्हणून बोलतोय. म्हणजे
ते वाळूवाला भेटला होता मला. मला म्हणला त्या पोराचा सगळा खर्च करतो मी, दवाखान्याचा औषध उपचाराचा सगळा खर्च. फक्त पेपरला बातमी येऊन देऊ नका. इज्जतीला घाबरतात लोक. खरंच? अहो माझ्यासमोर विषय झाला वहिनी, माझ्यासमोर विषय झाला. ती म्हणले सगळा उपचाराचा खर्च देतो. आणि ती बाई पण बघा ना, तिच्याकडेवर लेकरू होतं. तिला आता काय बातमी तक्रार करून ती काय करणार आहे? तिला आता पैशाची गरज आहे, नवरा बरा झाला पाहिजे. पण भाऊजी, आपण त्यांचा एवढा ट्रक थांबवला आणि म्हणून तो तयार झाला ना, तो म्हणून तो तयार झाला. नाही इंग्लंड तरी होता का आपल्याला तो? आणि बघा ना, म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते तर झालंय. बातमी करून काय वेगळं होणार आहे? पण मला सांगा, तो सगळा खर्च दिल्याची काय गॅरंटी? नाही वहिनी, तुम्ही जे काय ठरवाल ना ते आपल्या दोघात असू द्या. म्हणजे निर्णय तुम्ही घ्या, पण आपल्या दोघात असू द्या. आपल्याला कळून देऊ नका आपल्या या विषयावर बोलणं झालंय म्हणून. बरं ठीक आहे, मग नाही छापत बातमी. पण भाऊजी, तो बरा होईपर्यंत त्याचा दवाखान्याचा सगळा खर्च केला पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं करून घेतो त्याकडून ते. आणि बाकी पण अवैध वाळू वाहतूक बंद होईल ना. एक एक आता हे झालं ना की ते पण करू आपण. तुम्ही काळजीच करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. आणि वहिनी थँक्यू बरं का. अहो भाऊजी, काय अडचण नाही. चला मी येते. मी सोडू का पटकन? नाही नाही, इथंच जायचंय मला. बरं चालेल. चल. अर्जुन, बोला मॅडम. मॅडम, मूड चांगला की आज तुझा? हा, ते काल बायको बरोबर भांडण झाली बरं का. पण मग मनासारख्या गोष्टी झाल्या, त्यामुळे बरं आहे. चांगलंय की. पण मी काय म्हणते, कशाला करायची अशी भांडणारी बायको? प्रेम कर, प्रेम आंधळ असतं, माणूस वाद जातो. बरोबर आहे. नाही पण अजून काही वेळ निघून नाही गेली, कर विचार. नाही नको, आता आहे ते बरं आहे म्हणायचं. एकदा झालं की झालं, चांगलं म्हणायचं, जायचं निघून पुढं. म्हणजे आता प्रेम नाही संपलं असं का? प्रेम म्हणजे तसं. अर्जुन, तुला एवढा वेळ लागतो सांगायला? गप्पा साधा बाद झाली मस्करी. अगं म्हणलं, बोलण्यापेक्षा करून दाखवावं, करून दाखवा. मी खास पियूला भेटायला आलोय बघ, तिचं कौतुक करायला आलोय. का हो? अगं कसली भारी बातमी लिहिली आप्या तिनं. हो, तुम्ही वाचली? आप्या, अशा बातम्या आल्या पाहिजेत बघ. वाचून लय भारी वाटलं. आणि त्यातल्या त्यात बरं वाटलं म्हणजे पियूनं बातमी लिहिली. म्हटलं तिला भेटावं, तिचं कौतुक करावं. हो, मग तुम्हीच करा की. थांबा, मी तिला बोलवते. पियू ताई, बाबा, बापू आले. अरे वा 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 बापू. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधी आलात? ही काय आत्ता चालू आहे? पियू ताई, बाहेर ये. हा, आले आले. काय म्हणताय बापू? काय नाही बघा, तुमच्या सुनेला भेटायला आलो. लेकीला म्हणा की. हा, काय हो बापू? तुलाच भेटायला आलतो. काय हो, काय विषय? कसली भारी बातमी लिहिलीस तू. असं होय? अहो, मी अजून वाचलीच नाही. नाही विनायकराव, वाचा बातमी. अहो, वाळूवाल्यांना अशी चपराक बसणार आहे ना याच्यामुळं. नाही बापू, खरंच आता ही बातमी वाचून खरंच काहीतरी ऍक्शन घेतली जाईल बघा यावर. हो, घ्यायलाच पाहिजे. आणि बापू, मी आप्पीमुळे लिहू शकले बरं का बातमी. ए पियू ताई, गप बस. उगाच काहीतरी सांगू नको त्यांना. मी फक्त तुला लिहायला लावली बातमी, बाकी काही नाही. अगं तू फक्त म्हणली नाहीस, तू पाठपुरावा केलास. बर, तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. हा, नुसत्या चहानं काय होतंय? खायला पण घेऊन ये जा. अहो कशाला विनायकराव? अहो कशाला म्हणजे काय बापू? आता आपलं वय झालंय बघा, तर निवांत राहायचं, खायचं प्यायचं, मजा करायची आणि नातवंड खेळवायची. मला वाटलंच होतं तुम्ही बोलणार म्हणून. आप्या, बघितलं का विनायकराव काय म्हणतात? बापू मी आले, चहा घेऊन येते. तुझं आवरून झालं नाही बाई? कुठे जायचंय सरकार? अगं असं काय, प्रचाराला जायचंय आपल्याला? नाही सरकार, मी सुजय भाऊजींच्या प्रचारासाठी नाही येऊ शकणार. आता काय झालं सरकार? आताच सुजय भाऊजी काही वेळ आधी पिऊताईला असं बोलला तू? हो सरकार, आणि यात मी माझ्या मनचं काही सांगत नाही. अहो, जो माणूस त्याच्या बायकोनी जे काही चांगलं काम केलंय त्याला चांगलं म्हणत नसेल, फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असेल, तर लोकांच्या फायद्याचा काय विचार करणार आहे? तू आहे तापट डोक्याचा. मी बोलतो त्याच्याशी. सरकार, पण मला कळत नाहीये, त्या वाळूवाल्यांना आपण पाठीशी तरी काय घालतोय? राजकारणात असं नाही चालत. ते वाळूवाला म्हणजे एकटा नाही. तसे बी आपे ही प्रचाराची शेवटची सभा आहे. आजच्या दिवस चल,
उद्यापासून नाही म्हणणार मी तुला चल म्हणून आमच्या सोबत प्रचाराला. फक्त आज चल. सरकार पण माझ्या प्रश्नाचं काय? आणि सुजय भाऊजी लोकांसाठी काम करतील कशावरनं? मी लोकांसाठीच काम करणार आहे. भाऊजी पण तुम्ही मगाशी जे काही वागलात ते लई चुकीचं होतं. हे बघ, तो माझा आणि पिऊचा मुद्दा होता. सुजया गप बस. हे बघ आप्पे, काळजी करू नको. याच्या पुढे असं काही होणार नाही याची काळजी मी घेईन. नाही सरकार, तुम्ही ना नेहमी फक्त असं आप्पे सांभाळून. तुझ्या काय माझ्या मर्जी बाहेर नाही. सरकार चला, आपल्याला वेळ होतोय. वहिनींचं आगमन झालं आणि भाषणच थांबावं लागलं. मग राहू द्या की आपल्यालाच बोललं की. तुमच्या आप्पीचं भाषण नंतर ऐका. तर आता मी जाहीर करतो की ही सभा संपली. अहो, भाषण संपायची वेळ आली आता. भाषण चालू होणार नाहीये, तुम्ही ऐका माझं. मंडळी मंडळी मंडळी, तुमचं प्रेम कळतंय, आपल्याला माहितीये. तुम्हा लोकांचा आदेश आम्ही मोडू शकणार नाही, कळतंय आम्हाला. येते तुमची आवडती आप्पी. या आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून आचारसंहिता लागू होणार आहे आणि त्यामुळे आज मला तुमच्याशी नाही तर दुसऱ्या कोणाशी तरी बोलायचंय. आज सुजय भाऊजींतर्फे, सरकारांतर्फे, आमच्या अख्खा कदम कुटुंबातर्फे मी तुमच्या सगळ्यांची मनापासून ऋणी आहे बघा. आणि हा, आज मी ह्यांच्यात राहून तुमच्याशी नाही तर तुमच्याकडून ह्यांच्याशी बोलणार आहे. भाऊजी, खरं तर मी त्या बाजूची कधीच नव्हते. मी ह्या बाजूची होते, लोकांमधली, लोकांची. आज खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं का आतापर्यंत प्रचारात आपण लोकांना जी वचनं दिली, आश्वासनं दिली, ती आता पाळायची वेळ आल्या बघा. आणि दिलेला शब्द मोडायचा नाही हे मला माझ्या बापूंनी शिकवलंय. तुमच्यासाठी प्रचार करताना तुमच्या वतीनं लोकांशी बोलणारी ही आप्पी होती आणि आता हिथून पुढं लोकांच्या वतीनं तुम्हाला प्रश्न विचारणारी सुद्धा आप्पीच असणार आहे बरं का. भाऊजी, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय ना त्या लोकांना कधीच विसरू नका, कारण आम्ही आमचं एक मत तुम्हाला देतोय. आप्पे 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 सॉरी, लय खुश आहे आज. लय नाही, लय म्हणजे लय खुश आहे मी आज. काय झालं एवढं? आप्पे, माझं कामच तसं झालंय. कसलं सरप्राईज? देवा, अर्जुन तू आणि तुझी सरप्राईज. आप्पे, अगं सरप्राईज आहे ना, आता नाही ना सांगता येणार. बरं, सगळं झालं की मग सांग. झालं की सांगतो तुला. तुला काय घराला काय अख्ख्या गावाला सांगणार आहे मी, अख्ख्या गावाला. हळू, एवढं काय झालंय? हे विषयच तसा आहे, थोडे दिवस थांब. बरं. आज घरातले पण विचारत होते कधी सांगणार. कोण? काय विचारू? याच पिऊताई, रुपालीताई गोड बातमी कधी देणार म्हणत होते. होय, मग सांगायचं की त्यांना. काय? हेच, अभ्यास करून जर पोरं होत असती आतापर्यंत आरूसाठी क्रिकेटची टीम तयार झाली असती. ना आप्पे, आता विषय निघालायच म्हणून सांगतो. आपल्याला जास्त नको, पण एक 8 पोरं पाहिजेत. काय? काय बोलतोय? 8 पाहिजेत. घरात नुसतं धिंगाणा झाला पाहिजे, धिंगाणा. माहितीये का तुला? हे बघ, अरे डोकं कुठं उभं राहिलं, पायावर उभं राहायचं असतं. हे बघ पहिलं उलट उभं राहिलं बघ. हे बघ, अरे चायपत्ती खाऊ नको नुसती, काळा पडशील काळा. हे बघ दुसरं बघ आपले.
ही पोरगी रद्दीतला पेपर वाचती. अगं ती रद्दीचा पेपर आहे. हे बघ आईवर गेली आहे, रद्दीतला पेपर काढून वाचते. खाली उतर खाली उतर खाली उतर. भाऊ कुठं चढलाय? हा 100% माझ्यावर गेलाय. अजून तुझं काय चाललंय? आपली मजा आली का नाही? अरे मजा प्रिय, 1 मिनिट. 8 लेकर म्हणतोयस तू? नाही का हे आता मला बी वाटतंय. आत्ताच का? आता विश्वास वाटतोय. असं वाटतंय त्यांना चांगलं आयुष्य देऊ शकतो, त्यांची जबाबदारी घेऊ शकतो. अर्जुन, मला कधीपासून तुला एक गोष्ट सांगायची होती. तू बाप म्हणून ना लय भारी असशील. खरं? अरे खरंच. असं का वाटतं पण तुला? अरे कारण तू आहेस तसा, हसता खेळता, प्रेम करणारा, जीवापाड जपणारा. आणि आतापर्यंत माझा अभ्यास, माझं पोस्टिंग, या सगळ्यात मी हा विचारच केला नाही कधी. आणि माझं स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात तू कधी बोलला नाहीस. मला ते कळत होता, पण आता विचार करायला काही हरकत नाही. काय बोलले? मग मी यायचो नाही, झाडावर बसायचो आणि इथं बसलं असं लांबपर्यंत ना, ही घरं बिरं नव्हती, आत्ता झाली. असं झाडावर बसलो की गार वारं लागायचं ग. असं वाटायचं आईच्या कुशीत बसलोय आणि आई वारं घालते. मग आता आठवण आली की बसतो. बसता येत नाही आता, लहानपणी बसता यायचं. असं पिटुकलं होतो ना मी, आता नाही बसता येत, पण तरी बी बसतो. आईची आठवण आली. तुला निघायचंय ना? मी चहा टाकते. तू या लवकर. हो तू चल पुढं. आलो. बायको कलेक्टर होणार उद्या आणि तिला बूट पॉलिश करायला होतोय. अहो बाबा, नाही नाही, मीच म्हणले. काय ग आप्पे, म्हणजे तू उद्या खरंच कलेक्टर होणार आहेस? अहो नाही मावशी, तसं नाही. आता कितवा नंबर लागतोय त्यानुसार ठरेल. हा म्हणजे तिच्या हातात नसतं ते, रँक आल्यावर ठरेल ती कुठल्या डिपार्टमेंटला जॉईन करणार ते. आप्पे तू काय बी काळजी करू नको, तू उद्या कलेक्टर होणार म्हणजे होणारच बघ. मग आता तर काही विचारायलाच नको. आप्पे तू नक्की जमिनीवरच चालणार आहेस ना? मावशी ती कायम जमिनीवरच असते. एवढ्या तेवढ्याने हवेत जायला ती काय तुमच्या कधी वे मिळालं का उत्तर? रुक्मिणी बघितलं का, हे सगळ्यांना कदा मला ना बोलूनच देत नाही बघ. तुम्ही बोला या ठिकाणी, पण महत्वाचं तेवढंच बोला. हा म्हणजे नकाच बोलू. हा विनू भाऊजी, उगाच माझ्या बहिणीला काय तर बोलायचं नाही बरं का, सांगून ठेवते. बर राहिलं अर्जा, लेका उद्या तुझी बायको कलेक्टर होणार ना, तू ड्युटीवर चाललाय. हा अरे कसं तयारी करायला पाहिजे, घर सजवायला पाहिजे, लाइटिंग करायला पाहिजे, आणि कार्यक्रम मात्र जंगी व्हायला पाहिजे. 100% होणार कदम. अर्जुन व्हायलाच पाहिजे बर का. अरे आपल्या गावातली मुलगी कलेक्टर होतीये, साधी गोष्ट नाहीये ही. सर, मुळात एक मुलगी कलेक्टर होत्या, ही महत्वाची गोष्ट आहे. एकदम बरोबर बोललीस बघ अपर्णा. काय ना, स्त्रिया जितक्या उच्च पदावर जाऊन बसतील ना, तेवढ्या त्या सामान्य स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देतील. खरंय. हे काय असते? मावशी, मी सांगते की तुम्हाला. ताई, सकाळपासून काही खाल्लंय का हो? नाही अगं, ह्यांचं झालं की घेते की. मग कुठे करताय सगळ्यांचं झाल्यावर? या बसा. आई जरा वाईट सर का की. बसा 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 इथं बसा. आधी नाश्ता करा आणि मग घरातली सगळी कामं करा. एक नंबर स्वप्नील. अरे ह्यासाठी मात्र टाळ्या व्हायला पाहिजे. एवढा एवढा एवढा.
अहो साहेब मीच आहे. लुकतुक्या माझं डोकं आधीच गरम या नंतर हे डोकं खायला चल. अहो थांबा. नंतर हे सांगितलं ना अहो साहेब चूक झाली त्या दिवशी. अहो सांगितलं ना हो नंतर. हो साहेब साहेब ऐकून घ्या थांबा एक मिनिट. काय फसलाय काय? अहो पायच निघाणं झालंय. असू दे बोल. फसलोच बघा. अहो साहेब उद्या तुमच्या बायकोचा रिझल्ट आहे ना. मग तुला काय करायचं? अहो तुम्हाला काहीतरी मोठं काहीतरी करायचं होतं. मग अहो उद्या माझी ट्रॉली देतो ना सजवून तुम्हाला. गावभर मिरवणूक काढा. दिसेल का चांगलं ते? अहो साहेब एक नंबर दिसेल बघा. मोठी मोठी लोक ते मिरवणूक काढतात. आता तुम्हाला तर माहितीच आहे की. तेव्हा तर लय ताटला होता. पेपर दाखवला. साहेब जाऊ दे ना एवढ्या तेवढ्या गोष्टीचं काय चूक झाली. आणि बरं का साहेब गावभर जेवण बी घालू आपण. लईच पाजर फुटला रे तुला लुकतुक्या. साहेब एक गोष्ट कळून चुकली बघा मला. काय की ऐन टायमिंगला पोलिसच येतात बघा मदतीला. कळली ना? बरं झालं. कधी कळली? हे बाहेरच्या माणसांचा काय उपयोग नाही बघा. येत नाहीत कोण. पोलिसच आमच्यासारख्या गरिबांचा मित्र आहे बघा. तू गरीब म्हणजे आम्ही भिकारीच म्हणायचं आहे ना. साहेब काय एवढे तेवढे गोष्टीचं आणि मनाला लावून घेताय. हा ठीक आहे. ट्रॉली आली पाहिजे फोन केल्यावर. येणार की साहेब? सजून आणायची मस्त पैकी. आणि ट्रॅक्टर पण आणायचं हाताने वाढायला लागेल मला. कुठं चाललंय? काय साईट वरच. अशी उतरला ना? हो 4-5 किलोमीटर फक्त. हो चल हा. ओ साहेब बारीक उशील ना जरा. अहो साहेब अहो चावी चालत अहो, साहेब, पुढे जा. बारीक उशील. अहो साहेब पुढनं गाड्या मागणं गाड्या मला उतराय ना साहेब. का ग म्हणे? नाही तर काय आता ती आपली कलेक्टर होणार आहे ना. मग काय नुसतं थै घरभर नाचत बसल. असू दे आई असू दे. हा असू दे आई म्हण. तुला बोलायला काय जातंय? तुम्ही सगळे बाहेर असता आम्ही घरात असतोय. ती आम्हाला किती जाच करती. मावशी तुम्ही काय आहात आणि काय नाही हे सगळं घरातल्या सगळ्यांना माहितीये बरं का. बघ ग रुक्मिणी झाली यांची सुरुवात लगेच. मनी बोलते ते काय चुकीचं नाही बरं का. अहो ती आपली आत्ताच एवढा शहाणपणा करते. उद्या जर खरंच कलेक्टर बिलेक्टर झाली का नाही सगळ्या घरादाराला दावणीला बांधल ती. आम्ही तर म्हणतो तिनं व्हावंच. ते का म्हणून आता? अगाई तवाच तर खरी मजा येणार आहे ना. सुजय झाली का सगळी तयारी? हा सरकार बंड्या बघतो सगळी कामं. सगळ्याच गोष्टी त्याच्या सोपवत जाऊ नका. तुम्ही स्वतः जरा जातीनं बघत जावा की. सरकार सगळं आम्ही स्वतःच ठरवलंय. तेव्हा बघता आणायची कामं करतोय. त्या फ्लेक्सचं काय झालं? तेव्हा बी येतोय की. आप्पी जशी उभी राहिली तसा मागून ट्रॉलीत फ्लेक्स लावायचा. लोकांनी तिच्याकडे नाही फ्लेक्स कडे पाहिलं पाहिजे. हे बघा. अरे वा चांगला झाला. तुझे आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. हा सरकार. हे बघा आलाच. ये काय झाली का सगळी तयारी? हा झाली की. ते ट्रॅक्टर टाईल येते थोड्या वेळात. बाकी सगळं गाव झटून काम करतंय बरं त्या आप्पीसाठी. अरे वा चांगलं आहे की मग. हॅलो हा बोला बोला. हा नाही चालल्यात का मग. बाकीची सगळी तयारी झाली का? अरे ते हार सांगायचं राहिलं की. सांगा मग आलोच आम्ही. साहेब हॅलो. आवरलं कर तुझं? हा होतच आलंय काम. थोडं राहिले. काय सांगतोय ते नीट ऐक. त्या टायलीचं एक चाक ढिल्ल करायचं. ऐन मिरवणुकीत त्या पीठ टायली सकट तोंडावर पडली पाहिजे. अहो साहेब
अहो तिथं गर्दी असणार आहे, लोक असणार आहेत तिथं गावातले. तुला सांगितले तेवढं कर ना, बाकीचं रान काय आणतो रे? अहो साहेब पण बापाची पेन्शन पाहिजे ना तुला? नसन जमत तर तसं सांग, दुसरा बघतो. अहो करतो काहीतरी. हे काम झालं तर सुजाला पेन्शनचं बोलतो मी. फक्त ऐन मिरवणुकीत टायलीचं चाक निघालं पाहिजे. हा बघतो. अरे आज बी हसू येते वे, वाटलं नव्हतं मला. अभिनंदन अभिनंदन, कलेक्टर मॅडमचे मिस्टर. ते ट्रॉलीचं तू बघतो ना? हा येईल एवढ्यात, बघा लवकर. हे काय झाली की? अर्ज्या जमलंय ना? डेकोरेशन झालंय चांगलं. हा मग शेवटी भावी आमदारांच्या वहिनी साहेब आहेत त्या. नाही मुद्दा ते होते ना, लेक्सवर आप्पीचा फोटो नाही पाहिजे होता. असं कसं? अरे तुझ्या अख्खं गाव ओळखतंय तिला, उभं गाव तिच्यासाठी एवढं करतंय आज. लेख दिसची गरज नाही तिला. म्हणजे वाघाचे पंजे. आलो मी, तिचं आवरले का बघतो. अरे काय म्हटलंय? तेच आपण जे काय केले ना तेच म्हणला आमदार साहेब. तसं तर तसं, पण हवा तर आपलीच होणार. हा मग ठीक आहे. काय रॉकेट झाले तयारी? अहो एकदम खतरनाक कार्यक्रम झालाय पाटील. साहेब अहो तेवढं आता याच. हा अख्ख्या गावासमोर तोंडवर पडेल ना? पडणार की, शेवटी संकल्पचा संकल्प आहे. सर तुम्ही आमच्या आजगावात आलात तर आमच्या लोकांचे काही प्रश्न जाणून घ्याल का? अपर्णा तू आत्ताच कलेक्टर झालेस, तुझ्यासाठी हे लोक जमलेत. प्रश्न काय आपण नंतरही ऐकून घेऊ शकतो ना. सर मी कलेक्टर झाले हे माझं यश नाहीये. मी ज्या दिवशी लोकांचे प्रश्न सोडवेल आणि त्यांची कामं मार्गी लावेल ना, ते माझं खरं यश असेल. त्यांचे काही प्रश्न आहेत तेवढे जाणून घ्याल का? बोल अपर्णा. ऐका की सगळे, आज आपल्या गावात कलेक्टर सर आलेत, त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही मुद्दे असतील ते त्यांना विचारा. साहेब ते वाळूवाले लुकतुक येत ना, त्या गावच्या पोरांचं आयुष्य बरबाद करतोय बघा. अव पैशाची लालच बी दाखवतो या, दारू बी पाचतो या, मग जातात सगळे पोरं कामाला. मी शब्द देतो, उद्याच आदेश काढून अवैध वाळू उपसा बंद होईल. थँक्यू सर. आप्पी आमची हो साहेब, अहो तिचं काय ऐकता? ही जी गावभर मिरवणूक काढली ना ती माझ्याच ट्रॉलीतनं, आणि हे जे गावाला जेवण घालणार आहेत ते माझ्याच पैशानं. माझं काम बंद करणार का? लुकतुके, तुमच्या ट्रॉली आणि ट्रॅक्टरचं भाडं तुमच्यापर्यंत पोहोचतं होईल. हा आणि राहिला प्रश्न जेवणाचा. आप्पे जेवणाची काळजी तू अजिबात करू नको, सगळं होतंय बघ. होतंय सगळं होतंय. लगेच लागली की सगळी कामाला. अर्जुन, हे झालं कलेक्टर अपर्णा सुरेश मानेचं कर्तव्य. अजून अपर्णा अर्जुन कदमचं कर्तव्य राहिलंय. म्हणजे